इथे आपण एक जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता हे आपण उकळून घेणार आहोत। इथे आपण बर्फाचं पाणी घेतले। आता या बर्फाच्या पाण्यामध्ये आपण जो पालक उकळलेला आहे तो डायरेक्ट यात टाकायचा आहे। बर्फाच्या पाण्यामुळे ह्याला हिरवा कलर चांगला टिकून राहतो। आता इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्याची पेस्ट करून घ्यायची। 3 वाट्या गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण जी पेस्ट केली आहे ती घातलेली आहे। दीड चमचा आलं लसूण पेस्ट घेतले। 1 चमचा ओवा घ्यायचा आहे, तो हातावर जरा असा चोळून त्यामध्ये घालायचा आहे। ओव्याने चवही चांगले होते आणि पचतही चांगलं। 2 चमचे तिखट घालायचं आहे आणि 2 चमचे तेल घालायचं आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन असा गोळा मळून घ्यायचा आहे। आता इथे गोळा आपला मळून झालेला आहे। खूप घट्टही मळायचा नाही आणि खूप पातळही मळायचं नाही। अशा प्रकारे गोळा मळून ठेवायचा आहे। त्याला थोडं तेल लावून सगळीकडून ह्याला तेल लावायचं आहे, थोडं मळायचं आहे आणि एक 10 मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आहे। इकडे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू। इथे 1 कप चीज घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहेत आणि कोथिंबीर घालायची आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे। थोडं मीठ घालायचं आहे, मीठ थोडं बेतानंच घाला, चीजमध्येही मीठ असतं। परत 1 चमचा यात ओरोगानो घालायचा आहे आणि ते सगळं मिक्स करायचं आहे। हे सगळं मिक्स करून ठेवून द्यायचे। आता पीठ मळूनही आपलं 10 मिनटं झालेली आहेत आणि आपण इथे तवाही तापायला ठेवलेला आहे। एक गोळा घ्यायचा आहे आणि ते गोळा पिठामध्ये बुडवून घेऊन त्याचं पुरी एवढं हे लाटायचं आहे। एक छोटा फुलका असा आपण लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सारण घालायचं आहे। 2-3 चमचे सारण घालायचं आणि हे कडनं असं दुमडून घ्यायचं आहे आणि ह्याचा गोळा तयार करायचा आहे। परत हे पिठात बुडवून घ्यायचं आणि हलक्या हाताने असं गोल लाटायचं आहे। हलक्या हाताने लाटायचं, खूप दाब द्यायचा नाही। आपल्या इकडे तवाही तापलेला आहे, हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे। आता पराठाही लाटून झालेला आहे आणि तवाही तापलेला आहे, तर तव्यावर थोडं तूप सोडायचं आहे। तूप सोडा किंवा बटर सोडा आणि हा पराठा त्याच्यावर तव्यावर घालायचा आहे। तर दोन्हीकडूनही त्याला तुपानं चांगला खरपूस भाजायचं आहे। इकडूनही भाजायचं आणि इकडूनही भाजायचं, असा खरपूस भाजायचं आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व पराठे करून घ्यायचे आहेत। तेव्हा चांगला दोन्हीकडून असा खरपूस भाजून घेतला आहे। आता एका जाळीमध्ये आपण काढून घेऊया। अशा प्रकारे हे सर्व पराठे करून घेतलेले आहेत। नाश्त्याला हा उत्तम पर्याय आहे, तुम्ही करून बघा, खूप छान लागतो आणि तुम्ही केल्यानंतर मला कमेंट करून कळवा तुम्हाला कसा वाटला। आता एक पराठा आपण मोडून बघू। आता आपले हे चीज गार्लिक पराठे तयार झालेले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा। माझे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअरही करा। चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये। धन्यवाद।